हॅलो, मी पल्लवी. तर पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पालेभाज्या खाण्याचं टाळावं, कारण की पालेभाज्यावर जे असतं ते औषधाची जास्त फवारणी झालेली असते. त्यामुळे आपण जी पालेभाज्या खातो ते आपण कितीही स्वच्छ धुतल्या तरी ते आपल्या पोटामध्ये काही ना काही त्या औषधांचा थोडासा अंश जातो आणि आपलं पावसामध्ये खूप जास्त पोटदुखीचा त्रास होतो, हे तुम्हाला माहिती असेल. तर आपले जुनी लोकं सांगायचे की तुम्ही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात कडधान्य खा. तर त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे आपल्या कडधान्यापासून किंवा डाळीपासून मस्त अशी छान आपण इडली बनवूया. तर मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतले आहे आणि 1 वाटी घेतली आहे मी उडदाची डाळ. डाळ स्वच्छ धुवून निसून त्यानंतर मी तिला स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये 5-6 तास ठेवली आहे मुरायला आणि त्यामध्ये अगदी थोडीशी मेथीदाणा टाकला आहे, कारण की मेथीमुळे जी डाळ आहे ती जर मेथीदाणा आपण त्यामध्ये टाकला तर आपल्या मुलांचं पोटही दुखत नाही आणि इडली जी आहे ती मस्त मऊसूत होते आणि पांढरी होते. तर तुम्ही असं नक्की एक वेळा ट्राय करून बघा आणि 6 तासानंतर मस्त याची बारीक अशी पेस्ट काढा मिक्सरमध्ये. त्यामुळे काय होईल की आपली इडली मस्त मऊसूत होऊन जाईल आणि तुम्ही दुसरं पाणी न वापरता ते भिजू घातलेलंच पाणी वापरा. त्यामुळे काय होतं की आपली इडली मस्त अशी थोडीशी आंबट होते, कारण की पावसाळ्यामध्ये आंबटपणा कमी असतो. उन्हाळ्यामध्ये जास्त गरम होते त्यामुळे आंबट इडली लवकर होते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि जेव्हा तुम्ही इडलीचं बॅटर एका भांड्यामध्ये काढाल तर ते भांडं तुमच्या बॅटरपेक्षा जास्त मोठं घ्या, कारण की इडलीचं जर पीठ फुगलं रात्रीतून तर आपल्या भांड्यातून ते पीठ खाली येतं आणि जेव्हा हे पीठ खाली आलं तर मग आपलं पीठ वाया जातं. तर त्यामुळे तुम्ही मोठं असं भांडं घ्या. तर मी इथं एक डबा घेतला आहे, त्यामध्ये मी माझं इडलीचं बॅटर टाकलं आणि जेव्हा तुमचं पूर्ण बॅटर काढून होईल त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा का होईना मीठ टाका. त्यामुळे मस्त इडली मऊ होते. ह्या छोट्या ट्रिक आहे, ह्या तुम्ही जर ट्राय करून बघितल्या तर खरंच तुमची पण इडली मस्त अशी फुगेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मऊ होईल आणि खाताना पण मस्त घशाखाली आरामशीर उतरेल. आणि जेव्हाही तुम्ही इडली लावाल तेव्हा इडली पात्रात थोडंसं तुम्ही निंबूसत्व टाका, कारण की तुमचं जे भांडं असेल ते नेहमी स्वच्छ राहील आणि ते भांडं काळं पण होणार नाही. आणि इथं माझं छान इडलीचं पीठ तुम्ही पाहू शकत असाल किती छान मस्त फुगलं आहे, म्हणजे फर्मेट झालं आहे. आणि इथं मी थोडंसं तेल आणि मीठ टाकणार आहे आणि थोडंसं किंचित अगदी पाणी टाकणार आहे आणि मस्त फेटून घेणार आहे. आणि आता आपली इडली मी इथं लावणार आहे. तर इडली लावल्यानंतर ती लावताना त्यात थोडंसं तेल टाका, कारण या तेलामुळे इडली आपली सॉफ्ट होते आणि खाण्यासाठी पण एकदम मस्त मऊ लागते. तर आता आपलं सगळं इडलीचं बॅटर पण रेडी झालं आहे आणि आपलं पातेलं जे आहे इडली पात्र ते पण मस्त तापलेलं आहे. तर तुम्ही त्यात अशा इडल्या टाकून त्या मस्त 10 मिनटं तरी होऊ द्या. त्यामुळे बघा तुमची इडली छान होऊन जाईल. आणि जेव्हाही तुम्ही इडली लावाल पात्रामध्ये तर जे छिद्र असतात ते आजूबाजूला सारखे वेगवेगळे ठेवा. त्यामुळे काय होईल की एकमेकांच्या जे पात्रातलं पाणी आहे ते खाली पडणार नाही आणि तुमची इडली मस्त मस्त गोल गोल निघेल आणि टम्म अशी फुगेल. तर आता बघा तुम्ही 10 मिनटात आपली इथं इडली तयार होते आणि इडली मस्त पांढरी शुभ्र सॉफ्ट तयार होणार आहे. त्यामुळे काय होईल, ज्या मी तुम्हाला ट्रिक सांगितल्या आहे त्या सगळ्या ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर इडली कशी झाली ते नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि जे आपली घरची जी कामं आहेत त्यातूनच आपण आपल्या मुलांचं चांगलं आरोग्य आणि त्यांची हेल्थ चांगली ठेवू शकतो. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, पण जर त्या आपण बारकाईने पाहिल्या किंवा त्यामध्ये थोडंसं आपल्या पद्धतीने जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर खरंच आपल्या मुलांचं आरोग्यही चांगलं राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुलं बाहेरचं कमी खातात, घरचंच जास्त मागतात. तर तुम्ही पाहू शकता आपली इडली किती मस्त पांढरी शुभ्र आणि एकसारखी छान झाली आहे आणि इडली जी आहे ती खाताना पण मऊ लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इडली ही घशामध्ये अडकत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने इडली नक्की ट्राय करा आणि आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर अशाच नवीन रेसिपीसाठी परत भेटूया. तोपर्यंत बाय.